सुनबाई, हो सुनबाई, हो मामांजी. अहो चहा घेऊन येत आहे ना? आले आले आले. हा हा ना लवकर. द्या. किती वेळ लावला तो चहा करायला? हा वा मस्त झाला या चहा. आणि दौलत कुठे आहे? निघालेत की आता. निघालेत ना? निघाले. दुधाच्या धारा काढून झाल्या आहेत. हो, झाले. हा? हो चालेल ना. झाल्या ना? हो. आता वाटायला सुरुवात करा. लगेच जातो. हा लगेच. हा. अरे वा. आयुष्यमान भव. येते हा बाबा. हो सावकाश राहा. हो. हा डबा घेतला बाळ? हो घेतलाय. हा निघते. हा निश्चित. जपून जागा पोरी. हा तुम्ही काय इथं उभ्या राहिलायत? हा स्वयंपाकाचं बघा की जरा. बघते. हा जेवणाचं जरा. हो. हा चल. योग्या काय लय मोठा कुठाना झाला राव. गाडी टायर पंक्चर झाला. हट टायर पंक्चर झालं कसं काय? काय सांगू आता, पंक्चर झाला म्हणल्यावर काय सांगू मी. शट आता काय करायचं? जॅक बिक आहे का गाडीमध्ये? कशाला जग पाहिजे? मी आहे की एवढा मोठा. अरे काय एवढा पैलवान आहे तू, एवढी गाडी उचलत असते. थांब कोणतरी येईल बघ. आयला योगेश ट्रॅक्टर आला, विचार बरं. जॅक आहे का विचार बरं. हात टाको हात टाको. हो मॅडम थांबा 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 मॅडम थांबा मॅडम थांबा थांबा थांबा. काय झालं? मॅडम जॅक पाहिजे होता, गाडी पंक्चर झाली. हे घ्या. थँक्यू मॅडम. टाकू जरा जॅक. बरं झालं बाबा मिळाला. चला लवकर. काय होतंय? काय झालंय? याला बसवायचा का सर? पण तुला काय माहित नाही का? हे काय सरळ सामान side कसं ला लावू द्या. चढवता येईन त्याला. ओ लवकर उरका, उशीर होतोय मला. येईल काय रावता? चढतच नाही रे. काय झालं? मॅडम खरं सांगू तुम्हाला, आम्हाला जॅकच लावता येईना. सर का बाजूला. हे बघायला ठिकावर चायला एवढं सोपं काम जमत नाही बाई तुम्हाला. मॅडम आयुष्यात कधी हे काम केलं नाही, जॅक लावला नाही. पहिलीच वेळ जाय. पुढं कसं व्हायचं तुमचं? येडी रसाळी. चल ग. थँक्यू मॅम. चला हे चला बसा बरं पटापटा. चला पुढे चला.
कर म्हणे अरे तंगी म्हणजे काय सांगायचं तुला आजच्या संध्याकाळची सोय नाही आजचा हात थर 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 कापायला लागली काय रुपया नाही खिशात काय काय आता. नाना हो नाना हो काय बोला लय टेन्शन मध्ये लय टी- अहो टेन्शन आता शेतीतली कामं राहिल्यात माणसं भेटणार मान- येतात काय तुम्ही मग काय यायला काय झालं आम्ही काय जाणार आहे का मग हा? पण आता तुमचे मजुरीचं बोला भाऊ. मजुरी आता हे बघा नाना आता जगात काय चाललंय ते द्या हा. किती द्या सर 500 आहे बाबा 500 या, या. चालतंय ना येतो की द्या द्या पण नक्की नाही, असाल ना हा, मग आणि कसं आहे नाना आता थोडं नाही का ऍडव्हान्स हा बरं घ्या पण नक्की या मग तुम्हाला जायच्या आधी ना वावरात हजर आम्ही हा या बरं का पण हा बघा वाट म्हणजे वाट बघा आलोच तुमच्या माग नक्की या बरं का आलो आलो आलोच जपलं पाहू चल आजची सोय झाली चल. थांब ना बघायचं आलो आलो नाना. आला आम्ही दौलत हे दौलती इकडे ये. हे बघ दौलत आज रागिणीला बघायला पाहुणे यायचेत. पण बाबा तिचं आपण सल्ला घेतला पाहिजे तिला विचारलं पाहिजे तिचं काय मत आहे. आता तिला काय विचारायचंय आता ठीक आहे पोर आपल्या शब्दाबाहेर आहे का नाही ते झालंच म्हणाला. होय मामांजी रागिणीला बघायला पाहुणे येणार आहेत काय वय मी म्हणते तिला थोडं शिकू द्यावं ना. अहो शिकण्याचं वय आहे का आता तिचं हा आता लग्नाच्या वयाला आली ती वेळच्या वेळी लग्न करून दिलेलं चांगलं असतंय. बाबा तुमचं बरोबर आहे हा ते मला मान्य आहे पण ती शिक्षणाचं वय आहे. पण विण काय नाही तिला बघायला पाहुणे यायचेत तेव्हा तयारीला लागा कळलं काय चला निघा निघा नमस्कार नमस्कार या 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 बसा 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 हा. अरे प्रवास कसा काय झाला खूप छान प्रवास झाला बघा एकदम रस्ते चांगले झाले तुमच्या गावचे हो 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 पाहुणं आदर्शी यादी ते बरं आमचं गाव. हो 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 सुनबाई चहा घेऊन या हा 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 आणा. गावामध्ये घेऊन या. हा या 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 हा द्या हा पाहुणे यायच्या अगोदर चाहताय अगं तू गप्प बस ना पुढं काय बोलायचं कळतं का तुला खरं ना मी म्हणजे यायलाच नको तर तुमची सारखी कटकट असते अहो ताई जाऊ दे ना एखादा स्वभाव असतो असा बोल का ते सोडून मी यायलाच नको होतो हो. ह्यांची सारखी किटकिट असते मामी येऊन तुम्ही जरा पस्तावा शांत आला बसता मला. का जाऊ द्या म्हणलं ना तुम्हाला ते सोडून काय रडू नका अहो, असतो एखादा स्वभाव असा बोल का हा? ते सोडून ते मला घेऊ नका. रागिनी हे रागिनी ये बाळा बाहेर. काय गाय कोण इथे आणि हे इथं काय करतात ते रागिणी अगं ते तुला पाहायला आलेत पाहुणे
तर मंडळी मी हा ओळख करून देतो. तर ही माझी मुलगी रागिनी खूप हुशार आहे बरं का, आणि सर्व क्षेत्रामध्ये तिचं प्रगत आहेत. म्हणजे शेतीमध्ये असेल, ट्रॅक्टर चालवणं असेल, बुलेट चालवणं असेल, सगळं. आणि MPS UPS पण करते ती. म्हणून मला इथं अभिमान आहे. नाही म्हणजे आता एवढं शिक्षण तिने घेतलंय, तुम्हाला चालेल ना? हा. बरं ठीक आहे. आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. हा. हो. त्यांना काय विचारायचंय? मीच विचारणार आहे त्यांना काही प्रश्न. बोला महाशय, नाव काय तुमचं? योगेश प्रतापराव पाटील, शिक्षण ग्रॅज्युएशन, कोणत्या साईडनी? आर्ट्स. सायन्स घ्यायला काय प्रॉब्लेम होता का? काय होत आहे, मी पहिल्यांदाच ऐकते. मुलगीच मुलाला प्रश्न विचारते. जाऊ दे वहिनी, कसं तरी होऊन होऊ. एवढ्या दिवस आपण फिरतोय तर मुली मिळणार. जाऊ द्या, जिथं बाशिक मिळे ना तिथं होऊन जाणार. जाऊ दे. आवड? वाचन. वाचन नाही. वाचन ठीक आहे. 4 व्हीलर चालवता येते का? हो. मग गाडी मध्येच पंक्चर झाली तर स्टेपनी बसवता येते का? हो. मग सकाळी काय झालं? आबा, माझा निर्णय मी तुम्हाला नंतर सांगते. जेवण तयार असेल तर पाहुण्यांना जेवण करून पाठवा. मी चालले शेतात, लई कामं पडल्यात. ए चला ग. तर मंडळी, जेवण तयार आहे, तर 2-2 घास खाऊनच जा. हो, ते म्हणते जेवण जातं, जाऊया ना जेवण. तू आता ऐकतेस का? चल आता. मामा मामी समजलं सर तर चल आता. निघा, उठ ग. चल रे, निघ. समजा आता आम्ही चहाची वाट बघताय. चेअरमन, ती पूर्वी बोलली ना, ते 100% खरं आहे. बरोबर आहे. पण ते मामा मामीच्या दोघांच्या भांडणात जर आपल्याला चहा बी नाही आणि कांदे फळ बी नाहीत. बरोबर आहे. काही म्हणा, हा पाटील. पण पोरगी एक नंबर हुशार. खरं. तिनं केलं ते योग्यच केलं. पाटील, काळ बदलला आहे, खरंय. जाऊ दे, त्यांचं काय होईल ते होईल पुढे. आबा, चला. राम राम. आहे पण तुम्हाला आता सांगतो पत्ते वाटितोय मी. पण पैसे काढायचे अजिबात फोकट बिकट आपला व्यवहार तुला माहिती आहे ना. पण याचा काय व्यवहार? कालच्याला 2200 रुपये घातल्यात पुढे घातल्यात आणि आज बी 3,500 रुपये खिशात घेऊन बसले. तुझ्यासारखा नाही कंगाल. चल वाट बघू. पत्ते वाट. असू दे.
उतर ग. वाट पत्ती वाटा. अरे वा काय रे माझं का? दिदे मी नाही दिदी. काय ये नाही दिदी मी नाही. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. मी येडी आहे का? अरे दिदी नाही मी नाही दिदी. मग कोण? तू नाही तर अगं नाही दिदी नाही दिदी मी तुला पाय पडतो दिदी मी नाही दिदी. काय रे? मी नाही दिदी. लय शहाणा समजतो का स्वतःला? ए थांब. मी शिट्टी मग माझ्या लग्नात सुद्धा शिट्टी कधी कोणी वाजवली नाही. मी कशाला मारी नाही बाई. हे ना परत पत्ते दिसले नाही पाहिजे, कळलं ना? काय चाल तुझं? आता यांना जर धडा शिकवला नसता ना तर परत दुसऱ्या मुलींना छेड काढली असती यांनी. चल. या लवकर गेली. नमस्कार. नमस्कार मंडळी. ठीक आहे. नमस्कार मंडळी. बसा ना. नमस्कार मंडळी. हे आपल्या भागातील वनाधिकारी आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पाणी आडवा आणि पाणी जिरवा त्याच्यावरती आपल्याला थोडासा प्रकाश टाकतील. ते आमचे आबासाहेब पलीकडचे चेअरमन आणि आमचे सर्व ग्रामस्थ. साहेब आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रकल्पाबाबत आमच्या गावकऱ्यांना माहिती द्यावी. नमस्कार ग्रामस्थ बंधूंना. नमस्कार नमस्कार. आता शासनामार्फत एक योजना आपल्याच इथून राबवण्यात येत आहे. त्याला आपण म्हणतो पाणी आडवा पाणी जिरवा. आधी ही योजना तुमच्याच गावातल्या 2 मुलींमुळे राबवण्यात येत आहे. कारण ते आमच्या ऑफिसमध्ये आले होते. रागिनी आणि श्यामल या 2 मुलींचं नाव आहे. त्यांचं खरंच कौतुक करावं लागेल. पण यासाठी आम्हाला तुमच्या श्रमदानाची गरज असेल साहेब, बरं का सर? तर तुमची सर्वांची मदत लागेल. श्रमदान हे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. आपण त्या पद्धतीने योजना आपण राबवून घेऊ. पण आता आम्ही त्यासाठी तुम्हाला एक माप देणार आहोत खड्ड्याचे. ते खड्ड्याची मापामुळं जे पावसाचं पाणी आहे ते आडण आणि पाणी जमिनीत मुरत. आणि त्यामुळे आपल्याला पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही जी मोहीम आहे ही चांगल्या पद्धतीने राबवता येईल. साहेब तुम्ही आमच्या या आदर्श गावाची दखल घेतली आणि आम्हाला एक पाणी अडवा पाणी जिरवा सारखा एक उत्तम प्रकल्प आम्हाला तुम्ही दिला. धन्यवाद. तुम्हाला द्यावे तेवढे कमीच आहेत. आम्ही तुम्ही सांगाल ते योगदान देऊ आणि हा प्रकल्प आम्ही यशस्वी करू. आणि साहेब तुम्ही या सगळ्या ग्रामस्थांना जी माहिती दिली म्हणजे पाणी आडवा आणि पाणी जिरवा याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आणि मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की या बाबतीत तुम्हाला जी काही मदत लागेल ती आमचे सगळे गावकरी करतील. धन्यवाद. आज पाणी आडवा पाणी जिरवा या संदर्भात जी माहिती द्यायला अधिकारी आपल्या गावाला आले आणि या गावाला जे मार्गदर्शन केलं ते आपल्या गावातले सर्वच लोक आपण इथं बहुसंख्येने उपस्थित राहिला. आमच्या आबांच्या दोन्ही नाती यांनी ही योजना गावात आणली आणि त्यांचा अभिमान आपल्या तालुक्याला व्हावा अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं. या गावाचंही नाव मोठं केलं. आणि साहेब तुम्ही येऊन जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल गावाच्या वतीनं मी तुमचे सर्व आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला असं जाईल. काय आलं इथं हवा चेक करते कुठं करायची? इथं टायरला चेक करायचे असते. तिकडे मागच्या पुढच्या टायरला चेक कर. बघितलं परत हात कसं
धर 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 आणि या रे काय रे तुमचं राईड आहे गाडी गाडी घ्यायची गाडी गाडी घ्यायची हे फट्टी म्हणजे सेकंड हँड सेकंड हँड अरे पटपटी कोणची ते हे बुलेट 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 1 लाखाचं हा हे आहे का तुमचं एवढं बजेट आहे का एक हा आणि मग अरे तुमचे तोंड बघा काय झालं हरपटलेले तुमचे तोंड अरे काल 200 रुपये घेऊन गेले तुम्ही आमच्याकडून दारू प्यायला आणि तुमचं 1 लाखाचं बजेट आहे का लगेच पैसे देऊ, लगेच पैसे 1 लाख रुपये दे चल लगेच देतो तुला. लगेच धन्या रात्री आणलेले जे पैसे ते घरात ठेवले का माझ्या कपाटात आईला, तू एक काम कर 100 दे बरं लगेच पैसे घेऊ लगेच आलो ना बरं इकडे. आ, लगेच येतो जातो हे बघ. अरे आलं 1 लाखाचं बजेट सुनना आज एक बड़ा हाथ मारते क्या रे बड़ा हाथ मारेंगे ना आज भगवान की मूर्ति चोरी करेंगे। क्या बोल रहे हो भगवान की मूर्ति अरे पागल भगवान सोना चांदी उसमें तुझे पता है सोना चांदी लेकिन भगवान है वो तुझे क्या करना है तू चुप बैठ तुझे नहीं समझता चल मेरे साथ देखा तू तुझे क्या करना है मैं हूं ना तेरे साथ तू चल इधर देख उधर इधर वो भी काय करताय तुम्ही? ए चल तुझे क्या करना तेरे काम से काम मतलब रख चल ए खोल दरवाजा छोड़ बोला तुझे छोड़ तुझे बोला ना तू जानती नहीं मुझे तुमको बहुत महंगा पड़ेगा छोड़ तू जानती नहीं मुझे छोड़ बोला तुझे मैं छोड़ खोल दरवाजा अरे कितनी बार बोला छोड़ मुझे मैं बहुत खतरनाक आदमी हूँ सोच ले तुझे दरवाजा खोल तू मी रागिनी पाटील बोलतीये अरे दरवाजा खोल देवीच्या मंदिरात चोरी करतात ते 2 जण आम्ही त्यांना डांबून ठेवले लवकर या ए तू जानती नहीं मुझे तुझे पता है अगर मैं छूट गया ना तुझे छोड़ूंगा नहीं अरे छोड़ तुझे छोड़ बोले ना छोड़ बोला तुझे छोड़ पड़ेगा तू तुझे बहुत महंगा गिरेगा ख्याल में रख तू छोड़ बहुत महंगा पड़ेगा छोड़ बोला तुझे छोड़ मैंने बोला छोड़ मुझे तू अपने दोस्त को बनाओ दे अरे जाने दो अरे तू तुझे बहुत महंगा गिरेगा छोड़ हमें छोड़ बोला तुझे छोड़ 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 मुझे छोड़ बोले तुझे इंस्पेक्टर थँक्यू आज तुमच्यामुळे हे चोर आमच्या हाती लागले यांना खूप दिवसापासून आम्ही शोधत होतो साहेब यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल ते बघा ते काम आमचं पोलीस खात्याचं आहे आणि हो उद्या 5 वाजता मी गावामध्ये येतोय आमच्या खात्यामार्फत तुमचा सत्कार करायचा आहे आणि सरपंचाला पण तशी कल्पना देतो मी येतो थँक्यू हो साहेब थँक्यू
आज या ठिकाणी श्यामल व रागिनी या दोन मैत्रिणींचा त्यांच्या धाडसाचं कौतुक म्हणून आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2च दिवसापूर्वी देवीची मूर्ती दरोडेखोर चोरून नेत असताना या दोघींनी पकडली आणि या तोडी चोरांना डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलं. अशा या दोन्ही मुलींचा या ठिकाणी सत्कार आपण करत आहोत. तर मी विनंती करतो या कार्यक्रमाला लाभलेले आपले इन्स्पेक्टर साहेब सुयश पाटील यांना की आपण या ठिकाणी या दोघींचा सत्कार करायचा आहे. ज्या दोन्ही मुली आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या तालुक्याला लाभलेले इन्स्पेक्टर साहेब करतायत. त्याचबरोबर आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक अण्णा त्यांच्याबरोबर या ठिकाणी आहेत. सर्व ग्रामस्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या मुलींचं या ठिकाणी दोघींचा पण आपण या ठिकाणी सत्कार करावा असं विनंती करतो. धन्यवाद साहेब. मी यानंतर सर्वांना बसण्याची विनंती करतो. यानंतर आपल्या तालुक्याला लाभलेले इन्स्पेक्टर सुयश पाटील यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द बोलावेत. सर्वप्रथम मी ह्या 2 मुलीचं कौतुक करतो. त्यांनी जे धाडस करून 2 आरोपींना आमच्या ताब्यात दिलं हे आतापर्यंत कुठल्याच मुली करू शकत नाही. प्रत्येक गावात अशा मुली घडल्या पाहिजे आणि प्रत्येकाने असं सहकार्य मुलींना करावं ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. आपल्या इथं तालुका पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर साहेब यांनी सुयश पाटील यांनी दोन्ही मुलींचा येऊन या ठिकाणी सन्मान केला. या आदर्श मुलींचा आदर्श आपण सर्वांनी घेतलाच पाहिजे. पण साहेब गावच्या पोरी लय भारी. तर मी सांगतो तुम्हाला परवा मी म्हणतो काय गावच्या पोरी तुम्ही म्हणायचं लय भारी. गावच्या पोरी गावच्या पोरी गावच्या पोरी. चला बाबा येते आम्ही गावात जाऊन येते जरा. चला. जरा मला काय म्हणायचं ऐकतीस का? काय बसून घे. अहो बाबा काय तुमचं आता जायचंय मला तर काय बसून घे. ते तुझं घोडे जरा दामटाय थांबव ना. अहो बाबा मैत्रिणी वाट बघतात ते वृक्षारोपण आहे आज गावात बाहेरच थांबलात त्या. हो मला सगळं कळतंय. तुझं वृक्षारोपण आहे समाजकार्य आहे सगळं मी नाही म्हटलं का. पण मी काय प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देशील का नाही? बरं विचारा चला लवकर. लवकर म्हणजे बापाशी बोलतेस तू? अहो बाबा मान्य आहे मला पण आता बाहेर माझी वाट बघत बसल्यात माझ्या मैत्रिणी. मला जायचंय उशीर झाला. ते मला एका प्रश्न उत्तर दे. परवा जे पाहुणे पाहायला आले आपल्याकडे तू म्हणली मी तुम्हाला नंतर निर्णय सांगते. तू निर्णय सांगितलास का मला? अहो बाबा निर्णय सांगायची गरजच आहे का अजून तुम्हाला? गरज आहे म्हणजे तुम्हाला कळलं नाही का त्यावेळेस? काय करायचं त्याच्यामध्ये मला? अहो बाबा ज्या मुलाला गाडी चालवता येते पण गाडी पंक्चर झाल्यावर त्याची स्टेपनी बसवता येत नाही त्या मुलासंग लग्न कर म्हणताय का तुम्ही मला? काय त्या मुलामध्ये काय अगं चांगला हँडसम पोरगा आहे. त्यांचं कारखानदार आहे. घरचे पाटील लोक आहेत. नोकर चाकर बंगला गाडी सगळं आहे ना. अहो पाटील असू द्या काही असू द्या. आणि कोणत्या अंगाने हँडसम दिसतो आबा तो तुम्हाला? कोणत्या अंगाने हँडसम दिसतो सांगा? डोक्यावरची केस गेलेली त्याच्या. डोक्यावरची केस गेली मी हँडसम दिसत नाही का तो? हा अगं चांगला पोरगा आहे नाही म्हणू नको. काय नाही म्हणू नको. नाहीच माझा निर्णय बाबा. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं मला लग्न करायचं नाही. तरी तुमच्या म्हणण्यासाठी मी बघितलं की नाही कार्यक्रम केला की नाही तो बघण्याचा. तुझ्या पाया पडतो. अरे त्या लोकांची मला सारखी फोन येऊन देतात की तुमचा निरोप काय कळला नाही निरोप कळला नाही. मी काय सांगायचं निरोप त्यांना? त्यांची फोन येतो तेव्हा. हो त्यांना तेवढं कळलं नाही का त्या दिवशी मी जशी वागले त्याच्यावरून? त्यांना कळायला पाहिजे होतं ना. मग तुझ्या पुढे मी हात जोडले. बघ हे बघ इथं आबा गेले तिकडे पंढरपूरच्या वारीला. माझी एकट्या तू अजिबात निर्णय सोडवून तुझा निर्णय काय असेल सांग मला. बघा आबा असते ना मी त्यांना समजून सांगितलं असतं त्यांनी पण माझं ऐकलं असतं पण तुम्हीच ऐकत नाहीये. अगं बाप मी तुझं कसं ऐकल? मला वाटत नाही का तुझं चांगलं व्हावं लग्न व्हावं म्हणून? चांगलं व्हावं असल्या मुलं संघाला लावून देताय का? मग चांगलं असं करायचं का तुम्हाला माझं? तुझा फायनल निर्णय का हा? हा माझा फायनल निर्णय. नक्की? हो. हे बघ हे पाबळगावचं स्थळ आलेलं आहे. मुलगा चांगला देखणं आहे हँडसम आहे.
खानदानी मुलगा आहे, पाटील घराण्यातला आहे, पैसा पाणी नोकर चाकर सगळे. एकदा त्याचं बायोडाटा त्याला बघून घ्या बरं. वैतागवाडीचे राव. आबा आता हसाय काय झालं? हा एक नंबरचा मंद माकड मुलगा आहे. तुम्ही ह्याच्या संग लग्न कर म्हणताय का आता? तुला काय माहिती तू काय माकड मुलगा आहे, मंद मुलगा आहे? मी ओळखते याला. अरे बापरे, म्हणजे तुझी ओळख लांबपर्यंत. मग काय कमी काय याच्यामध्ये? मी पाहिलेलं आहे आणि तुला माझा निर्णय तू योग्य मानला पाहिजे. अहो याला गावात पुत्र विचारत नाही, तुम्ही म्हणताय पाटील मुलगा आहे. मग तू पुढे हात जोडलं बघा बघा मी. याला अर्थ नाही मला. मी तुम्हाला म्हणलंय मला नाही करायचं लग्न, मला माझे समाजकार्य करायचंय, मला माझी UPSC ची परीक्षा द्यायची, त्याचा अभ्यास करायचा आहे, मला गावात नाव कमवायचंय, मला जिल्ह्यात नाव कमवायचंय. माझी काहीतरी स्वप्न आहेत आबा. अगं ऐकून तर घे, तू सगळं कर ना. मी कुठं नाही म्हटलं, लग्न झालं तर सगळं कर ना. लग्न झाल्यानंतर कुठे सगळं करायचंय? लग्न झाल्यानंतर चूल आणि मूल एकच आहे माझ्या मागं. मला हे बाकी काहीच करता येणार नाहीये बाबा. आई तुला काय करायचं तू कर बाबा. हा. पण तू हा मुलगा पास कर. अजिबात नाही बाबा, तुम्हाला आधीच सांगते, जर परत माझ्या मागे लागली ना तुम्ही, मी मामाला नाव सांगणार आहे. कोणत्या तुझ्या मामाला? मग एकच मामा आहे माझा. अरे 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 नको ग माझी आई, तू लग्न कर नाही तर करू नको. पण त्या भुजंग मामाकडे जाऊन काही त्याला सांगू नको. अगं तो माणूस नाही का, तो भुजंगच आहे. अरे 10,000 रुपये घेतलेस आणि गावाला लंपास झाला सोय. आलाय माझ्या उपकाराला आलाय. 10,000 रुपये द्यायचे. कोणाला फसवतो तू? कोणाला फसवतो तू? अरे भुजंगराव म्हणतात मला, भुजंगराव. लक्षात ठेव, माझे पैसे दिले ना तर गोळी घालीन तुला. या भुजंगरावाशी गाठ आहे तुझी. आजपासून कामाला लागायचं, जे पडेल ते काम करायचं. काय आलं का लक्षात? भुजंगराव म्हणतात मला. आबा का आबा कोण आहे? अरे बापरे, राम 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 राम. सरपंच साहेब या या या. पाटील साहेब या. राम राम. चेअरमन साहेब राम राम. आबा कुठे गेले? आबा वारीला गेलेत ना सकाळी. हा पंढरपूरची वारी आहे ना. बरं या या बसा बसा. हा वा वा वा. तर सरपंच साहेब काय काम काढलं होतं आबाकडं? काय नाही, नेहमीप्रमाणे आपलं आलो होतो. बरं बरं बरं. चेअरमन साहेब बोला की. ते महत्वाचं म्हणजे ते आव्हान आहे तिथं, हा. पण तरी सुद्धा आमचा विचार आहे का ती रागिनी आणि श्यामल बर यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी आम्ही इथं आलो. फार महत्वाचा विषय. त्यांनी जो उपक्रम राबवलाय ना फार प्रेरणादायक आहे. खरे खरे खरे. यांचं मुलींचं कौतुक करण्यासाठी सरपंचांनी आम्हाला आग्रह केला. म्हणून या ठिकाणी आलो. मुलींचं कौतुक चांगलं काम करतात म्हणल्यावर कौतुक केलंच पाहिजे. हा तुमचा मोठेपणा आहे हो सरपंच साहेबांचा मोठेपणा आहे हा. बोला अजून काय चाललंय? हा नाही काम करू आपण. ही सगळ्या बाबतीत आपण याला चहा घेऊन करू. चहा पाण्याचं राहू द्या. बर राईट. आम्ही आलोय ना. हा हा हा. खरं रागिनीचा आम्हाला सत्कार करायचा आहे गावाच्या वतीनं. काय सांगता काय सरपंच साहेब? ग्रामपंचायतीत ठरवण्यात आलाय. बर बर बर. मग एक काम करा, आबा गेलेले पंढरपूरच्या वारीला. आबा आले की मग आपण सत्काराचं काम ठेवू. आहे का नाही? हा कसं वाटतं तुम्हाला? नाही का? आबा असले जरा थोडं कौतिक होईल. पाहिजेच ना. हा तेव्हा मग तेव्हा तुम्ही सत्कार करा. ठीक आहे, तुम्हाला चालतंय ना? हो 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 हरकत नाही. हा? तुमच्या पद्धतीने घेऊ आम्ही. नक्की नक्की नक्की. सुन्या काय बोल म्हणे भाऊ. अरे तंबाखू बिंबाखू आहे का रे? हे काय विचारणं झालं काय? हातात घेऊन बसलोय. अरे वा, तू सगळं माझ्या मनातलं ओळखीतो. हे घे चुना. चुना बी चुना लावू का? लावा की. तुम्हाला काय जमतंय तेव्हा? नाही मला जमत. चुना लावायचं मला चांगलं जमत. म्हणे भाऊ. हा बोल ना. मी काय म्हणतोय? म्हणतो माझं लग्न तर असं होत नाही. स्वर्गात एखादी अप्सरा भेटेल का? अरे स्वर्गात एखादी? अरे लय अप्सरा आहे. मी काय स्वर्गात जाऊन खाली येतोय. बरं स्वर्गात जायचा मार्ग तरी सांग मला. काय सोपा, लिहून घे. 90 हा +90 हा +70 हा
नाही भेटली ती तर कोरी वाढायची हातबट्टी होय खराब करायची आतली आतडी कातडी काय सांगतो आणि मग बघ 100% वगाडणार दार स्वर्गाची सोप्पा सुटसुटीत फॉर्म्युला आहे लिहून घे म्हणजे भेटत हा 100%. मी काय म्हणतो बोल की म्हण कालचे 100 रुपये उरलेले आहेत खिशात अरे वा वा वा. मग चांगल्या कामाला उशीर कशाला चला. आणि मग चल ये काय चल तू राहू दे आता, चल. राहू दे बाहेर चल चल उशीर कशाला चल 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 वडे वडे पळ मामा अरे रागिणी ये 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 काय करताय? काय नाही ग, हे माझं मेडल ते पाहत होतो बघू. आणि हे पाहताना तुझी आठवण झाली. हवा का बरं? काय नाही, तू पण अशीच मेडल मिळवतेस ना म्हणून. काय चाललंय तुझं समाजकार्य? हो समाजकार्य चालूच आहे की आता वृक्षारोपण चालू आहे हा. आणि बाकी MPSC आणि UPSC ची परीक्षेचा अभ्यास चालूच आहे. गुड गुड व्हेरी गुड. हो पण मला सांग, तू आज कशी काय आलीस? मामा आता कसं सांगू. अगं सांग, बिनधास्त बोल. अहो बाबा आहेत ना माझं सारखं लग्न 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 म्हणून माग लागलेत बघा. माग पण एक मुलगा आणला होता लग्न करण्यासाठी. अहो त्याला साधी गाडी पंक्चर झाल्यावर त्याची स्टेपनी बसवता येत नाही आणि डोक्याने टकला होता तो आणि त्याशी लग्न कर म्हणून माग लागले होते. आणि आता पण एक मुलगा पाहिला एकदम कॉमेडी मंद आणि माकड पोरग आहे, एवढंसं पोरग आहे ते बुटकं आणि त्या संग लग्न कर म्हणतात. ते गावचा पाटील आहे असं तसं, त्याला गावात कुत्र विचारत नाही. कोण म्हणते? दौलती? हा मी बघतो त्याला. माहितीये का मला समाजकार्य करायचंय, मला तालुक्यात नाव करायचंय, मला परीक्षा आहे, मला अभ्यास करायचा. पप्पा काहीच ऐकून घेत नाही माझं, सारखं मागं लागलेत बाबा. काही काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी बघतो काय करायचं ते. मामी कुठे आहे? अगं ती मंदिरात गेली, येईल आता. हा तू तू फ्रेश हो जा. हो चालते मामी, जा. थँक्यू. दौलती काय बघतो मी. दौलतराव पाटील बोलतोय. चव्हाण साहेब का? हा एवढं दुधाचं बिल पाठवा ना. पोराला पहिलवान करायचं पण नुसतं आमच्याकडे दूध द्यायचं. ते बिल तरी द्या. काय म्हणताय? वारी झाल्या हो. आम्हाला का वाऱ्या करायला उभी झालं बाबा. ठेवा फोन ठेवा ना राव. रुपये गेले ना घेतले. चला बाबा येऊ का? येऊ का? कुठं? गावात चालली आहे. अरे एवढा पाऊस पडतो, गावात काय आहे? मामा येणार आहेत. भुजंग मामा येणार आहे? नाही हो बाबा, मग? वृक्षारोपण करणारे अधिकारी येणार आहेत ना, तेच आम्हाला म्हणले तर आम्हाला मामा म्हणत जा म्हणून. तू चांगला मामा करते रे. ते दोघांना मामा केलं, आता ह्याला मामा बनवलं. चांगले चांगले बाबा तेच म्हणलेत बोलायला. मला काय हाऊस नाही बोलायची मामा. बरं बरं बरं. काय काम काय काढले? अहो वृक्षारोपण करायचंय, मग त्यासाठी खड्डे पण खणायचे, खड्ड्यांची मापं घ्यायची, भरपूर झाडं लावायची, खूप काम आहेत बाबा. बरं 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 चालते चालते. अरे पण मागच्या महिन्यात लावली झाडं ना. अहो हो, पण पाऊस बघा ना किती छान चालू आहे. मग आमचं ठरलंय की झाडे लावा झाडे जगवा हे अभियान राबवायचंय. म्हणून जेवढी झाडे लावता येतील ना तेवढी लावायची सगळीकडे. काय लागेल तेवढं. आणि बाबा तुम्हाला वेळ भेटला ना तुम्ही पण या. तुमच्या हाताने आपण 5-6 झाडं लावूया. दादा छत्री घेऊन जा. हा चला. गाडीवर जाते ना? हा बुलेट नेतीये. चालते चालते. हॅलो राऊत साहेब का? अगदी तू असं बिल द्या. 4 महिने झाले ना आता. कवर ठेवताय वर्ग पहिलं होऊन तिकडे पडलं पण ठेवून दिलं. अवद्या बोलून त्याला पोळीने काम लावले. चला
आपलं दर्शन घ्यायला पाहिजे. तुम्हाला सांगतो आमच्या गावातलं हे सगळ्यात भारी मंदिर. बरं का मंडळी, आपल्याला इथे 1000 वृक्षांची लागवड करायची आहे, परंतु इथून पुढची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची राहील. सर, आपलं हे वृक्षारोपण आहे, यासाठी आमचं संपूर्ण गाव तुम्हाला मदत करील. प्रत्येक जण हा झाड एक ना एक वाढवण्यासाठी प्रयत्न करील आणि यासाठी आम्ही सगळे बांधील आहोत. हा जो आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान रागिनी आणि श्यामलचं आहे आणि यांना आमच्या सर्व गावाचं अनुमोदन आहे. हा बरोबर आहे. मी सर्वांना आवाहन करते की गावातील प्रत्येक व्यक्तीने किमान 5 झाडं तरी लावलीच पाहिजे, तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. शेवटी संतांनी म्हणलंच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. खरे रागिनी तुझं. चला आपण वृक्षारोपण करूया. मंडळी, आपण आज या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेचा शुभारंभ करत आहोत. तर याची सुरुवात माननीय सरपंच साहेब करतील. समस्त ग्रामस्थ आज या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा ही जी मोहीम आपल्या गावापर्यंत ज्यांनी आणले त्या आपल्या गावच्या सुकन्या रागिनी असेल, त्यानंतर तुमच्या अनुष्का असेल आणि श्यामल असेल, त्या तिन्ही मुलींनी अगदी धाडसाने हे काम हाती घेतलं आणि ते या ठिकाणी आणलेले. पहा, आपल्या गावचे विद्यमान सरपंच मान्य ढोबे सर यांना मी अशी विनंती करतो का श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा, अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या गावातल्या रणरागिनी यांच्या परिश्रमातून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम आपल्या सगळ्या गावाने राबवायची आहे आणि त्याचा आज शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो. आता या ठिकाणी सरपंच साहेबांच्या हस्ते श्रीफळ वाढून आपण कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे आणि असंच सहकारी गावकऱ्यांनी आज याही पुढे द्यावं असं मी त्यांना सर्वांना आपणास विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था मराठी शाळेमध्ये केलेली, सर्व ग्रामस्थांनी आपला नाश्ता घेऊनच जावा अशी मी त्यांना विनंती करतो. अरे सुन्या, मी काय म्हणतो, काय म्हणतो, आपण लय कुठं केलीत गावात. खरंय, गाव आपल्याला काय कोणी चांगलं म्हणत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. हो ना. आणि मग आता काय. आणि ऐक ना, बोल. मला पण ना रात्रभर झोपच आहे ना झाली बघ. तुला झोप यायला झाली. होय की. गोळ्या संपल्या त्यात. नाही बाबा. मग काल रात्री एक पिक्चर बघितलाय नवीन आलेला. म्हणे भाऊ, त्या पिक्चर मधलं सगळं खरं असतं का रे? माझी पण लय दिवसापासून इच्छा आहे याला काय मध्ये काम करायचे. बघ बावळ्या गोनोऱ्यातला गौरव मोरे, तुला एवढं कळतं का? पिक्चर मधलं सगळं खोटं असतं. अरे माझी इच्छा आहे की मला सुपरस्टार व्हायचंय म्हणून. सुपरस्टार व्हायचंय. त्याला काय करावं लागत माहिती का तुला? काय करावं लागत? त्याला आधी निर्मात्याकडे जावं लागत आहे, त्याला काय म्हणतात ते द्यावं लागत आहे, अशी व्हिडिओ काढून पाठवावं लागत आहे आणि मग त्यांनी तुझं म्हणजे निवड झाली तर मग तू त्याच्यात घेतात. हे काय तुला वडापाव खाल्ल्यासारखं वाटलं काय रे? मग त्यांना भेटाय कुठं जायचं आता? अरे याला काय सांगा, त्यांना भेटायला मुंबईला जावं लागत आहे. मुंबईला इथं जवळ आहे का ती? त्यात काय एवढं, जाऊ की मग. अरे त्याला पैसे लागत यात. पैशाची काय चिंता करतो, आहेत माझ्याकडे पैसे. पैसे आहेत? हा. किती येत? 3000. वेळ कशाला, चल मग.
अरे मग लगेच जाऊ की, पण जायचं मला थोडस वटवले करावं लागतील राव. तुझी अटकला आली माझ्या लक्षात. मी चुकीचं आहे तुला. चल. आहे का मेवणं आहेत का? पाहुणं कमी हो ना. पाहुणं आले. या 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 येऊ का? राम 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 राम. या टेका हा? टेका. हो, हो, हो. ते हे काय चाललंय? काय नाही, हे आपलं दूध धंदा. काय आमच्या कानावर आलंय हा लग्न जमत आहे. माझं अहो तुमचं नाही हो, हा आमच्या बाचीचं म्हणतोय. हा ते हे लग्नाची आता वय झाली तिचं, म्हणलं लग्न करून टाकावा म्हणून ते स्थळ पाहत होतो. अरे वा. हा नाही म्हणजे एवढं मोठं झालं का तुम्ही? नाही मोठे नाही, पण आता मुलगी मोठी झाली म्हणलं बापावर चिंता आहे ना. बापाला चिंता आहे हो, म्हणून म्हणजे आम्ही तिचं कुणीच नाही. नाही तुम्ही आहे ना, आम्ही पण नाही म्हणत, तुम्ही मामा आहे तिचे. आहे ना, हो भुजंग मामा. भुजंग मामा आहे हो मी. आहे की, आहे ना. हे ध्यानात ठेवा. हा हा हा. बाची आमची ती. हो कोण आहे? पाची. बाची. हा तालुक्यात नावे पाचीचं. बाचीच हो आहे. आणि मामाचं पण. हा, तुमचं लय मोठं नाव. मोठं म्हणजे अख्खा तालुका ओळखतोय. भुजंगराव भुजंगराव. आणि तुमच्या लक्षात नाही? आहे ना माझ्या लक्षात. तरी तुम्ही लग्न जमवताय पोरीचं. आता ते आलं स्थळ चालू गावातलं चांगलं, मग म्हणलं बघावं. चांगलं स्थळ चालू आलं. हो कोण? ते आपल्या गावात नाही का ते आमच्या ते प्रतापराव पाटील त्यांचं. प्रतापराव पाटील. हो त्यांचा मुलगा होता ना. हा ते आहे काही इंजिनियर वगैरे झालेलं आहे. काय आहे? जरा आपल्या लेवलचं तरी बघत जा. चांगलं आहे ना ते. नाही नाही, दर्जा दर्जा दर्जा. मान सन्मान काय आहे का नाही? हा, आहे ना आहे ना आहे ना. अरे कोणाची भाची आहे ती? हा तुमची भुजंगराव. भुजंगराव पाटलांची. भुजंगराव पाटलांची भाची आहे. त्या लेवलचं स्थळ पाहिजे ना. आणि एक ध्यानात ठेवा, पोरगी शिकते, हो. तिला शिकू द्या. गावात समाजकार्य करते, करू द्या. मध्ये आडवा पाय टाकू नका, हे तुम्हाला सांगणं. आणि जेव्हा आम्ही स्थळ बघू हा तेव्हाच लग्न करायचं. जरा निघा निघा ढाळा. प्रतापराव पाटील काय? हॅलो. हा प्रतापराव पाटील. भुजंगराव बोलतोय. कुठे? ते काय मला माहित नाही. आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथं यायचं. आमच्या इथं. हा परत उलट विचारायचं नाही, लगेच आत्ता ताबडतोब. वाट बघतोय. हा आल्यावर सांगतो सगळं. या. प्रतापराव पाटील काय? ये दाखवतोस तो. बरं का मंडळी, आपण या ठिकाणी पाणी अडवा आणि पाणी जिरवा या मोहिमेच्या प्लॅनिंगसाठी जमलेलो आहोत. साहेब आम्हाला काय कळतं त्यातलं? तुम्ही आम्हाला सांगा ना समजून. आमचं गाव सगळं मदत करील. बरोबर आहे का? ठीक आहे. आम्ही जी मापं देणार आहोत त्या मापाचे आपल्याला खड्डे करायचे आहेत, म्हणजे पावसाचं पाणी त्यामध्ये जमा होऊन तो मुरण. म्हणजे आपली ही जी मोहीम आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला राबवता येईल. तुम्ही आता लगेच माप द्या, आम्ही लगेच श्रमदानातून आहे ना लगेच खड्डे खणायला चालू करू. या मुलींनो या. सरपंच या मुलींच्या पुढाकारांमुळं आपण येथे ही मोहीम राबवत आहोत. खरं म्हणजे यांचं कौतुक करायला पाहिजे. आम्ही सर्व गावकरी मंडळी या मुलींच्या पाठीमागे आम्ही सर्व गाव आहे. आपण सर्वजण मिळून हे खड्डे खांदूया. आमचे लोक सर्व श्रमदान करण्यास तयार आहे. साहेब, आम्ही दोघी तिघी तरी काय करणार होतो. गावातल्या सगळ्यांनी आहे ना यात सहकार्य दाखवलं, त्यामुळे ही मोहीम यशस्वी होईलच, यात काही शंका नाही. आता बरोबर बोलली रागिनी. एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू, सुपंकर. आपण सर्वांनी तन्मन धनाने हे काम पूर्ण करायचे. सरपंच साहेब, या मुलींच्या पाठीमागे अख्खं गाव पण आहेच आहे.
आणि आपण सर्वजण यांच्या पाठीमागे राहणार आहे. चांगली योजना आहे. आम्हाला सगळ्या मुलांना आवडलेली आहे आणि आम्ही सर्व तरुण मुलं यांच्या पाठीशी आहोत. पण सगळ्यांनी खड्डे खांदायचे. सरपंच साहेब, तुम्ही सांगता ते धोरण, गावकरी बांधतील ते तोरण, खरं आहे ना? हा काय मंडळी, बरोबर आहे ना? ही संकल्पना चांगली आहे. आता हे जी आपली चाले ना कार्यक्रमात याची, ते हे कामच्या गावामध्ये ह्या तिन्ही मुली असे काम व्यवस्थित करतात की यशस्वी काम पूर्ण करतात. तर त्याच्याकरता चांगल्या कामाला कशाला लावता येईल. नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण एका गावामध्ये आलेलो आहे आणि ज्या गावामध्ये झाडे लावा आणि झाडे जागवा या उपक्रमाअंतर्गत आपण काही या तरुणी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, तुझं नाव काय? नमस्कार, मी श्यामल. तर आपण आत्ताच बघितलं, कोविड काळामध्ये सगळेजण ऑक्सिजनसाठी लढत होते. तेव्हाच मी ठरवलं की आपण सगळ्यांनी जर एक झाड लावलं तर आपल्याला भविष्यात ऑक्सिजन विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि यातून हजारो जीव वाचू शकतात. तर तुम्ही सगळे नक्की एक झाड नक्की लावा. धन्यवाद. ताई, तुझं नाव काय आहे? माझं नाव अनुष्का. जेव्हा मी जन्मले तेव्हा माझ्या वडिलांनी एक झाड लावलं. आता मी 16 वर्ष झाले, माझ्या वडिलांनी 16 झाडं लावली. हीच प्रेरणा घेऊन मी या योजनेत सहभाग घेतला. क्या बात आहे. ताई, तुझं नाव काय? नमस्कार, माझं नाव रागिनी पाटील. आज आपण बघताय शेतकरी हवालदिल झालेत. झाडांची सरेआम कत्तल केली जाते आणि आज आपण जर झाडे तोडत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला अत्यंत वाईट परिस्थितीतून जावं लागणार आहे. म्हणून मी म्हणते, प्रत्येकाने आता एक ना एक झाड लावलंच पाहिजे, तरच आपली पुढची पिढी सुखाने जगेल. आताच आपण पाहिलं की खरंच हा सुंदर आणि चांगला उपक्रम ज्याची आज समाजाला नव्हे तर पूर्ण मानवजातीला गरज आहे आणि त्या माध्यमामधून आणि ह्या तरुणींनी जो उपक्रम हाती घेतल्याने त्याच्यामध्ये सहभागी झाले. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे चांगलं कार्यक्रम आणि हा उपक्रम समाजापर्यंत जाईल. शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोळ. अरे चल ना पटापटा, काय तू एक गाडवानी चालतो येडं नुसतं ज्ञान गेले. तुला काय असं जरा फ्रेश मध्ये चालत जा ना थोडा. अरे म्हणे भाऊ, हा लय टेन्शन आलंय रे. काय तू टेन्शन आलं तुला? असं एवढं काय राहिलं करतो लग्नाचं? अरे माझं लग्न होईन का नाही रे? तसं लग्न व्हायला तू उंची थोडी मार खाती बर का. तुझ्यापेक्षा आहे ना तसं माझं हे म्हणजे ते बारका भाऊ मोठा आहे आणि तसं बी तू काय काम धंदा करीत नाही, त्याच्यामुळे जरा अवघड आहे. पण तरी घाबरू नको, मी आहे ना. अरे म्हण्या भाऊ, पोरीच्या मायबापाला सांगू ना, काय कंपनीत मॅनेजर आहे. कोण? 3 लाख रुपये पॅकेज येत आहे. पॅकेज कंपनीत कामाला? हा. 3 लाख रुपये पॅकेज? हा. अरे वा, मग होईन लग्न. होईन का? हा. आणि बाळा त्यांनी मग जर विचारलं कंपनीचं नाव, त्यांना सांगायचं असा कंपनीचा नियम आहे, लग्न झालंय त्यांना काम भेटणार आहे. लग्न झालं की त्यांना काम भेटणार आहे. आणि लग्न झालं तरी तू गावातच बोंबलत हिंडली आणि ते गावात आले, मी काय करायचं? मग मी पोरगे घेऊन शहरात पळून जाईन. तू पोरगी घेऊन पळून जा, मार मी खातो. त्यापेक्षा आपण काम करू ना. तू लग्न होणार आहे का नाही? होय. तू बायको घेऊन मी पळून जातो. कसं जमत का नाही? कायला का मित्रासाठी एवढं करणार नाही होय तू? खाय की मारते एवढं काय होईल? मारच खायचं म्हणतो. मग आता काय माझं अंग नाही मार खायचं. पण जर 100 रुपयाची तू जर मला ढकलली तर मग थोडस जरा पावर येईल मला. आलाच मुद्द्यावर, वाटलंच होतं. बर, काल दिलेले आहेत मला शेतकऱ्यांनी पैसे, आहेत माझ्या खिशात. लावू कुठं तरी मार्गी. चल मग कसं 100 फटके खाऊ शकतो मी. आताच आपण काही मुलींशी संवाद साधलाय आणि गावातले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या मुलींविषयी. दादा, नाव काय तुमचं? भाऊसाहेब शिंदे. ह्या लहानपणापासून मुली पाहतो मी, यांचा नादच करायचा नाही. तुमचं काय नाव दादा? संतोष वीर. आता ज्या मुलींनी प्रतिक्रिया दिली, काय काय सांगणार त्यांच्याविषयी? रागिनी आणि श्यामल, आमचं गावचं भूषण आहे. हे दोन्ही मुली आमच्या गावचं नाव रोशन करतील. आता ज्या मुलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल काय सांगणार? मी पहिल्यांदा तुमच्या शिवशाहीला धन्यवाद देईल. आमच्या मुलींचं तुम्ही एवढं कौतुक करताय हे नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. आणि मी सांगतो, ह्या मुली हे काम पूर्ण करतील. रागिनी म्हणजे खरी रागिनी आहे आणि श्यामल तिला साथ देते आमची, आणि आमच्या या गावाची सगळी मदत तिला करायला तयार आहेत आम्ही. तुम्ही काय सांगणार दादा? तुम्ही काय सांगणार ह्या मुलींबद्दल? काय सांगणार?
रागिनी आणि श्यामल त्या आमच्या गावचं वैभव आहे आणि त्या अतिशय चांगलं असं काम करतात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत. तुमचं आणि प्रथमतः तुमचंही धन्यवाद देतो शिवशाही चॅनलवाले की बाबा तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचता, सर्वांचं सुखदुःख जाणून घेता. ह्या मुलींना पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी त्या मुलींना धन्यवाद देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. चालण्यामध्ये धावण्यामध्ये जागतिक असं मेडल मिळवलेलं आहे. सर काय नाव सांगताय तुमचं? ज्ञानदेव धन्यवाद पठारे. बरं मला हे विचारायचं आहे का आज तुम्ही पत्नी आज मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमध्ये तुम्ही 2022मध्ये जे मॅरेथॉन झालं तर हा प्रवास आणि तुम्ही जीवन कसं स्टार्ट केलं, काय प्रेरणा यायची तुम्हाला? ह्याच्या पाठीमागं सर मी वयाच्या 50 नंतर आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी वॉकिंग चालू केलं आणि ते वॉकिंग एवढं वाढत गेलं की त्याच्यामध्ये मला नंतर आशिया बुकचं रेकॉर्ड किती ते माहीत झालं आणि म्हटलं बा आपण हे रेकॉर्ड क्रॉस करू शकतो असं एक मानसिकता तयार झाली आणि नंतर मी तसा प्रवास करत राहिलो आणि 2022मध्ये मी 19 तासात 102 किलोमीटर चालण्याचं रेकॉर्ड पूर्ण केलं. जवळा ते आळेफाटा आणि आळेफाटा ते जवळा. सुरुवातीचं जे तुमचं जीवन होतं म्हणजे तुम्ही एक शेतकरी कुटुंबातले आहात. हां. सुरुवातीचा काळ कसा होता तुमचा? जन्मगावात तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली का आपण ही मॅरेथॉन करावी म्हणून? माझं म्हणजे आयुष्यामध्ये मी 12 वर्षाचा झाल्यानंतर मला एक फिटचा आजार चालू झाला आणि त्या आजारातून मला तो 45 वर्षापर्यंत राहिला. मग मला 45 वर्षापर्यंत काही करता आलं नाही. बरं मला आमच्या प्रेक्षकांना हे सांगा, फिट म्हणजे मिरगी ज्याला म्हणतात अशा प्रकारचा मिरगी आजार हा तुम्हाला उद्भवलेला? मला उद्भवला 12 वर्षाचा झाल्यानंतर आणि तो आजार फिट आल्यानंतर मला जो महिनाभर समजा आपण जो अभ्यास केला शाळेमध्ये तो पूर्ण विस्मरण होऊन जात होता. मला काही आठवत नव्हतं आणि मला फक्त किती 30-35% मार्क पडून मी काठावर फक्त पास होत गेलो आणि मला पाण्यात जायचं नाही, झाडावर चढायचं नाही, वाहन चालवायचं नाही, गर्दीत जायचं नाही अशी पूर्ण बंधनं होती. त्याच्यामुळं मला 45पर्यंत काही करता आलं नाही. मी शेती करत राहिलो. 45 नंतर 50 पूर्ण झाल्यानंतर आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी वॉकिंग चालू केलं आणि त्या वॉकिंगमधून मी मला ते आपले नितीन भानुगडे पाटील यांचं व्याख्यान मी ऐकलं. शिवव्याख्याते. हां, शिवव्याख्याते यांचं वॉकिंग करत असताना ते व्याख्यान मी ऐकायचं आणि त्याच्यातून मला प्रेरणा भेटली की बुवा आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. बरं मी आता एक कौटुंबिक प्रश्न असा विचारतो तुम्हाला. तुमचं शिक्षण घेत असताना ज्यावेळेस तुमचा विवाहाचा प्रसंग आला त्यावेळेस कशा पद्धतीने आता आजार असल्यामुळं तुम्हाला मुलगी कुणी देईल नाही देईल असे काही प्रश्न आले का, उद्भवले का? हो, खूप उद्भवले. मला याच्यावर कशा पद्धतीने मात केली, कुणाचं सहकार्य लाभलं? मला तसं पाहिलं तर ज्यावेळेस मी वय वर्ष 24 झाल्यानंतर घरच्यांनी लग्नाची बोलणी चालू केली पण पाहायला आले का पाहुण्याला माहीत झालं का ते पुन्हा येतच नव्हते. पण माझा मित्र आम्ही एका बेंचवर बसत होतो आणि त्या मित्राला माझी सगळी परिस्थिती माहिती होती आणि त्याने त्याची बहीण देण्याचं कबूल केलं आणि माझं त्या बहीण म्हणजे ह्या मीनाक्षीताई? हो, या मीनाक्षीताई यांनी मला त्यांनी दिले आणि मी नंतर त्यांना पण विचारलं का तुम्हाला हे योग्य वाटतंय का, मला असा आजार आहे तर जर तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही मला सांगा, मी हे माझ्या पद्धतीने गपचूप कॅन्सल करतो. पण ते म्हटले नाही, माझा भाऊ जो करेल ते चांगलंच करेल. त्याच्यामुळे त्यांनी होकार दिला आणि माझं लग्न झालं. हो, त्यांच्या आजाराची मला पूर्णपणे कल्पना दिली होती भावानी, आईवडिलांनी असं आहे. पण त्यावेळेस मी असा विचार केला की सर्व गुण संपन्न कोण नसतं. आपण जर पाहिलं तर हाताची काय पाची बोटं सारखे नाही, कुठंतरी कमी जास्त होतं. आणि विशेष म्हणजे कसं होतं, त्यांचा स्वभाव चांगला होता हे मला माझ्या भावाने सांगितलेलंच होतं. म्हणून मी म्हटलं त्यांच्या मागचं गुण पाहावा माणसाने. आजार नाही, आज येतं उद्या नाही, कधीतरी बदल होईल. आणि मी माझ्या भावाला होकार दिला आणि एक विशेष म्हणजे माझं लग्न जमलं तरी मी त्यांना पाहिलं नव्हतं. तर मी भावाला फक्त म्हणलं, अरे तू डायरेक्ट लग्न पण जमवलं, आई आणि बाबा हो पण म्हटले, पण मी त्यांना पाहिलं नाही. मला ज्याच्याशी लग्न करायचे त्या मुलाला मी अजून पाहिलंच नाही. मग मी दुसऱ्या दिवशी भावानी त्यांना घरी आणलं, मग आम्ही थोडीशी बातचीत केली आणि मग मला त्यांनी विचारलं का तयारी का, तर म्हणलं हो तयारी. आजार काय आज नाही तर उद्या नीट होईल, कारण त्याच्यावर डॉक्टर तर चालूच होते. आज असं कळतंय का जे आता मॅरेथॉन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी झालेले आहेत किंवा तुमची निवड झालेली, याविषयी काय सांगणार? ह्याविषयी आता म्हणजे
त्यांनी आशा बुकचं रेकॉर्ड केलं त्यावेळेस मला पण असं वाटलं त्यांनी ते केलं, मग आपण पण काहीतरी थोडंसं केलं पाहिजे. आणि मग ते शिर्डी ते स्पर्धेला गेले होते, तर ते मला म्हणले चल माझ्यासोबत. पण मी म्हणलं मी शाळेनंतर कधी पळाले नाही, काही नाही, मला ते जमेल का? तर हे म्हणले का इच्छा असेल तर सगळं होते. मग मी त्यांच्याबरोबर गेले आणि तिथं मग मी बाकीच्यांना पाहिलं, तर हे मला म्हणले अचानक जरी आपण भाग घेतला तरी चालते, तुझी इच्छा असेल तर घे. तर माझे ग्राउंडवरचे गुरु म्हणजे तेच आहेत आणि तेव्हापासून मी त्यांचं ऐकते आणि जिथं जिथं मी भाग घेईन, विशेष म्हणजे मला तिथं गोल्ड मेडल मिळतं. तर आता वैवाहिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर काय कुटुंबाच्या आज तुमची भावना आहेत आणि काय आहे भावना या कुटुंबाविषयी तुमच्या? कसं आनंदी कुटुंब आहे का कसं आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा. बाहेरचे आता समजा कोण काय कमवते याला महत्त्व नसतं, तर घरात तुम्ही किती समाधानी आहे त्याला जास्त महत्त्व आहे. आज जरी आम्ही शेती करीत असतो पण 24 तास आम्ही सोबत आहेत. आज समजा मिलिटरीवाले जर आपण पाहिले तर बायको गाडी असती, ते सर ड्युटीवर असतात, त्यांचं वेगळं जेवण कसं असतं त्याच्यापेक्षा आपलं तर खूप चांगलं आहे. आणि मी यांच्याबरोबर लग्न करून खूप आनंदी समाधानी आहे. आणि कोण किती कमवते याला मला काही घेणं देणं नाही, मी फक्त समाधान पाहते आणि मी माझ्या कुटुंबामध्ये पूर्णपणे समाधानी आणि आनंदी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी प्रेरणास्थान आहात तुम्ही, तर काय मेसेज येणार युवकांना? आजच्या युवा पिढीला मी ज्यावेळेस माझं रेकॉर्ड झालं त्यावेळेस मी स्टेजवरच त्यांना संदेश दिला की माझं रेकॉर्ड तरुणांनी क्रॉस करावं आणि 1 लाखाचं बक्षीस घेऊन जावं. अशा पद्धतीने मी युवकांना त्या ठिकाणी जाहीर आवाहन केलं. पण आजपर्यंत एकही युवक पुढं आलेला नाही किंवा त्यांनी माझं रेकॉर्ड मोडलेलं नाही. 2022मध्ये 19 तासात 102 किलोमीटरचं चालण्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. भुजंगराव सेठ आहेत का? या पाटील या. राम राम भुजंगराव, राम राम. राम राम. कसं काय बोलवणं गेलं? काय पाटील लय मा झाला का तुम्हाला? काय झालं? काय झालं? तुम्ही आमच्या भाचीला बघायला स्थळ घेऊन गेला होता काय? होय, आता आलं बोलवणं तर गेलो आम्ही. तुम्हाला माहित नाही का ती माझी भाची आहे म्हणून? माहिती आहे की आम्हाला. माहिती आहे मग? तालुक्यात आमचं नाव आहे आणि माझी भाची अजून शिकते. तुमचा पगार काय शिकला? शिकला काय म्हणजे इंजिनियर आहे पोरग माझं, इंजिनियर. इंजिनियर आहे काय उपयोग आहे? आमची भाची शिकती, मेडल मिळवती आणि ती UPSC IPSC परीक्षा देती. चांगलं आहे की मग? चांगलं आहे की मी परत तिथं पाय टाकायचा नाही सांगून ठेवतोय. अरे आपल्या लायकीप्रमाणे राहता की. भुजंगराव अहो आम्ही पण पाटील आहेत. पाटील पाटील आहे मग चला निघा निघा. पाटील आहे अहो निघा. भुजंगराव हे आम्ही ध्यानात ठेवू, लक्षात ठेवा. काय? हा या. पाटील आहे. भुजंगराव म्हणतात मला. भुजंगराव आम्ही म्हणू तसं. कसं? हा. पैठणीच्या साडीवर शोभून दिसते खुशी. अशोकरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाचे. खूपच छान. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून आणि ज्ञानेश्वररावांचं नाव घेते पाटलांची सून. ताजमहाल बांधण्यासाठी कारागिरांचे कुशल आणि शेठचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. आई आली.
नाव घ्या नाव घे, चांगलं मोठं नाव घ्या. आई नाव घेतलं आता. अरे नाव घ्यायचं का आता? समोरच्या कोणाऱ्यात ठेवले होते गहू, लग्न नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? सेम सेम. घ्या नाव घ्या नाव घ्या. घ्या नाव घ्या, चांगलं घ्या. 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 श्रीकृष्ण तुळशी वृंदावनामध्ये कृष्ण वाजवतो बासरी, ज्ञानदेवांच्या देवावर मी सदा हसरी. वा छान 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 छान. हळदीची वाटी कुंकाची लोटी, हळदीची वाटी कुंकाची लोटी, दौलतरावांचं नाव घेते अखंड सौभाग्यासाठी. खूप मस्त, खूप मस्त. चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा, मी लग्नच नाही करणार, बोंबलत बसा. हा सरपंच साहेब, काय भानगड आहे आज? कांद्याला बाजार नाही, शेतकऱ्यांनी कसं जगायचं? खरं आहे पाटील तुमचं, कांद्याला बिलकुलही बाजार नाहीये. मंडळी, झालेला खर्च सुद्धा निघत नाही. सरपंच साहेब, आपण यावर काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत. आपण काहीतरी शासन दरबारी ना थोडासा उठाव केला पाहिजे आणि शासनाला जाग आणली पाहिजे ना. खरं आहे तुमचं, शासनाला पण जाग येईल, शेतकऱ्याला 2 रुपये भेटले पाहिजे. त्याला याच्यासाठी आपण काहीतरी ठोस निर्णय घेऊ, आपण आंदोलन वगैरे काहीतरी करू. चला मग काहीतरी निर्णय घेऊ, आंदोलन करू. चला, चांगल्या कामाला उशीर. चांगल्या कामाला कशाला उशीर? चला मग. चला.